नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण सारांश लेखन हा घटक बघणार आहोत. सारांश लेखन म्हणजे दिलेल्या परिच्छेदातील मुख्य मुद्दे कमी शब्दात स्पष्ट आणि नेमक्या स्वरूपात मांडणे. सारांश लेखनाची सोपी पद्धत. 1. पूर्ण वाचन करा. उतारा 2 वेळा नीट वाचा. 2. मुख्य ओळी किंवा कल्पना अधोरेखित करा. 3. अनावश्यक तपशील टाळा. उदाहरणे, पुनरुक्ती शब्द टाळा. 4. स्वतःच्या शब्दात लिहा. उतार्यातील वाक्य जसेच्या तसे कॉपी करू नका. 5. लहान व स्पष्ट वाक्य वापरा. साधी आणि समजण्यास सोपी भाषा वापरा. 6. योग्य शीर्षक द्या. सारांशाची लांबी साधारणपणे मूळ उतार्याच्या 1/3 इतकी असावी. उदाहरणार्थ, प्रश्न: आजच्या काळात मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. तो आपल्याला माहिती मिळवण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि मनोरंजनासाठी उपयुक्त पडतो. परंतु त्याच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर ताण येतो, वेळ वाया जातो आणि अभ्यासावर परिणाम होतो. सारांश: मोबाईल हा माहिती, संवाद व मनोरंजनासाठी उपयुक्त असला तरी त्याचा अतिवापर आरोग्य व अभ्यासासाठी हानिकारक ठरतो. शीर्षक: मोबाईलचा उपयोग आणि तोटे. महत्त्वाची नोट: मुद्देसूद आणि नेमके लिहा. काळ एकसारखा ठेवा. व्याकरण शुद्ध ठेवा. भावना मते न जोडता तथ्य लिहा. अजून असे स्टडी टिप्स आणि करिअरसाठी मार्गदर्शन हवे असेल तर अद्विक अकॅडमीला फॉलो करा.